नमस्कार, इब्लिसच्या राजकीय ब्रॉडकास्ट मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपल्या सोबत आहेत दिनेशभाऊ पंजाबराव गावंडे. हे आज प्रभाग क्रमांक 6 मधून उभे आहेत आणि नागपूरमध्ये प्रभाग क्रमांक 6 याच वार्डाची सगळ्यात जास्त चर्चा सुरू आहे, कारण इथे भाजप आणि काँग्रेस या दोघांमध्ये काटेकी टक्कर होईल असं जनतेचं म्हणणं आहे. तर जनतेचे प्रश्न काय आहेत हे आज आपण दिनेशभाऊ कडून जाणून घेऊया. भाऊ, आज आपला राजकीय प्रवास काय एकंदरीत आम्हाला थोडक्यात सांगा. माझी राजकीय सुरुवात ही 2006 पासून एनुसिया मधून सुरुवात झाली. एनुसिया सुरुवात असताना कॉलेजच्या इलेक्शन लढवत असताना ज्येष्ठ नेत्यांसोबत आम्ही सहकार्य करून एनुसियाला आणि काँग्रेसला कशी बळकटी देण्याचा प्रयत्न करता येईल त्याच्यासाठी आम्ही पूर्णपणे प्रयत्न केले. त्यानंतर काँग्रेसनी माझे काम बघून 2010 मध्ये ग्रामपंचायत नागबीड इथे मला वार्ड नंबर 6 मधूनच इलेक्शनसाठी तिकीट दिली. त्यामध्ये सुद्धा जनतेने मला भरघोस मताने निवडून दिला. त्यामुळे तिथेही मला कुठेतरी पदाधिकारी बना म्हणून विषय आलेला होता, पण त्यावेळेस माझी वाटचाल थोडी मोठी होती. नंतर 2012 मध्ये पंचायत समिती मी लढलोय. काँग्रेस पक्षाने मला खूप मोठं सहकार्य आणि एक पाठिंबा आणि एकंदरीत म्हणता येईल एक विश्वास त्यांनी माझ्यावर दर्शवला आणि जनतेने तो माझ्या सहकार्यांनी ताकदीने पूर्णपणे उतरवून दिला आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पूर्णपणे सक्षमपणे माझ्यासोबत राहिलेत. त्यानंतर 2017 मध्ये नागबीड नगर परिषदची इलेक्शन जेव्हा झाली त्यावेळेस सुद्धा मी वार्ड नंबर 1 मधून काँग्रेसचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. त्यावेळेस सुद्धा मी काँग्रेसच्या खूप मोठ्या मताधिक्याने तिथून निवडून आलेला आहे. आणि यावेळेस 2025 आहे. मला पूर्णपणे विश्वास आहे की यावेळेस पण नागबीडची वार्ड नंबर 6 ची ही जनता ज्या पद्धतीने कुठल्याही आमिषाला न बळी पडता मला सहकार्य करतील आणि काँग्रेस पक्षाच्या उमेदवार म्हणून आज आमचं जुनं घर आणि तिकडचा एरिया माझ्यासाठी ग्रामपंचायत मध्ये असताना सुद्धा तोच वार्ड होता आणि आता नगर परिषद मध्ये असताना सुद्धा तोच वार्ड आहे. त्यामुळे मला लोकांच्या संपर्कात अनेक वर्षांपासून माझ्या आयुष्याचे पूर्ण दिवस तिकडे गेले असल्यानंतर आणि सोबत सहकार्यांच्या तिकडे पाठिंबाच्या माध्यमातून मी एक मोठी इलेक्शन लढून राहिलोय माझ्या जीवनातली, ही मला वाटते. इतर उमेदवारांपेक्षा आपण कसे वेगळे आहात? मी सामान्य आहे. मी एकंदरीत म्हणता येईल की बा मी नेता नाही, कार्यकर्ता आहे. म्हणजे जनतेसाठी तुम्ही लढता. जनतेचे सेवक म्हणूनच आम्ही राहिलोच पाहिजे, कारण आम्ही समाजकारणात आहोत. त्यामुळे आम्हाला जनतेचे सेवक म्हणूनच वागलं पाहिजे. बरोबर. आणि आजची जी पद्धत आहे की कुठेतरी माझ्या सोबत असणाऱ्या सहकार्यांना पण त्रास देण्याचा जो कार्यक्रम सुरू केलेला आहे तो कुठेतरी जनतेला न आवडणार आहे. त्यामुळे ते सहकारी आपल्या माध्यमातून कुठेतरी चांगल्या पद्धतीने मला मताधिक्याने निवडून देतीलच. काँग्रेस मतदारांसमोर मैदानात कोणत्या मुद्दा घेऊन उतरली आहे आणि नागबीडच्या मोठ्या समस्या काय? नागबीडची सर्वात मोठी समस्या आहे की नागबीडच्या ड्रेनेज लाईन ह्या पूर्णपणे बहुतांश ओपन आहेत. त्या पहिले आपल्याला पॅक करावं लागतील. दुसरी नव्याने जी समस्या आता तयार झालेली आहे की जे ड्रेनेज लाईनमुळे आपण जे पाईपलाईन ओपन केलेली आहे आता सध्या तुम्ही प्रत्येक वार्डामध्ये ज्या रोडांच्या मधातून त्यांनी पाईपलाईन टाकलेली आहे त्यांना आपल्याला कुठेतरी रिपेअर करणे ही सर्वात मोठी समस्या झालेली आहे. आणि तिसरी सर्वात मोठी समस्या म्हणजे स्वच्छता. त्याकडे कुठल्याही लक्ष जात नाही, पण ती आज काळाची गरज आहे. त्याच्यामुळे आपल्याला अनेक दुष्परिणाम आपल्या भविष्यामध्ये येणारे संकट हे दूर करायचे असतील तर आपल्याला त्या संकटावर मात करण्यासाठी स्वच्छता आणि आरोग्य, शिक्षण आपल्या गावामध्ये जे आहे ते राहणारच, पण आरोग्य ही आपल्या जीवनामध्ये खूप मोठा एक विषय असतो. त्यामुळे त्यांच्यासाठी ते काम करण्याची इच्छा आहे. पक्षापेक्षा जनता महत्वाची? पक्षापेक्षा जनता महत्वाची म्हणताना जनता महत्वाची म्हणून की पक्ष हा सोबत आणि पाठिंबा सोबत आम्ही राहतो. निवडून आलं नाही तरी पण तुम्ही समाजकार्यात राहणार का? नक्कीच. निवडणूक ही पंचवार्षिक आहे. त्यामुळे समाजकारणात आमची आवड आणि एक छंद म्हणता येईल की आता सवय जी झालेली आहे, शेवटी जनतेमध्ये राहण्याची जी सवय असते ती आम्ही सोडू शकत नाही. समाजकारण आमचं अबाधित राहील आणि कंटिन्यू मध्ये सुरू राहील. पुढील 5 वर्षात तुम्ही नागबीडला कुठे पाहता? मी मोठ्या दृष्टिकोनातून बघतोय की कुठेतरी नागबीडचा विकास
खोळंबलेला आहे. ज्या पद्धतीने मागच्या पंचवार्षिकमध्ये कामाचं नियोजन शून्य कार्यक्रम जे झालेला आहे नागबीड नगर परिषदमध्ये, त्याला दुरुस्ती करून, कारण की मी त्या सभागृहातला सदस्य राहिलेलो आहे, त्यामुळे मला माहिती आहे की काय त्रुट्या आहेत त्या दुरुस्त करण्याचा प्रयत्न करून नागबीडच्या विकासात्मक धोरणासाठी नवीन दृष्टिकोन ठेवून कुठेतरी चांगल्या उच्चांसाठी मी प्रयत्न करीन. आता एक रॅपिड फायर घेऊ आपण. तुमचा राजकीय गुरु कोण? माझे वडील आणि गांधी परिवार. राहुल गांधी की मल्लिकार्जुन खरगे? राहुल गांधी. एकनाथ शिंदे की उद्धव ठाकरे? उद्धव ठाकरे. धन्यवाद भाऊ, तुम्ही तुमचा अमूल्य वेळ आम्हाला दिला आणि समोर तुमच्या राजकीय प्रवासासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. नमस्कार, मी दिनेश पंजाबराव गावंडे, प्रभाग क्रमांक 6 चे ब गटातील उमेदवार. माझं चिन्ह इलेक्शनचं हात म्हणजेच पंजा. पंजा या चिन्हावरील 2 नंबरच्या पंजाच्या या चिन्हावरील बटन दाबून आपण मला भरघोस मताने निवडून द्या हीच विनंती.